आज आपण फक्त 1 चमचाभर तेलामध्ये मस्त असे पालक आणि हिरव्या मुगाचे अप्पे बनवणार आहोत. खूप टेस्टी होतात. तर त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. बारीक असेल तर बारीक घ्या, जाड असेल तर जाड घ्या, काहीच हरकत नाही आहे. कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. तर मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. याच्यामध्येच आपल्याला त्याच वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त आणि 1 वाटीला कमी एवढं दही घालायचं आहे. तर त्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आहे. त्या दह्याच्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे रव्यामध्ये टाकलेलं आहे. रवा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं वाटलं हे जास्तच कोरडा आहे तर थोडंसं अजून पाणी घालून मिक्स करून साईडला आपल्याला फुलण्यासाठी ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे पालक घ्यायचा आहे. 1 मूठभर पालक मी घेतलेला आहे. तर पालकाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी अंदाजेच इथे पालक घेतलेला आहे. त्याच्यानंतर गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला पालक घालायचा आहे आणि ब्लांच करून घ्यायचा आहे. अगदी 1 ते 2 मिनटासाठी फक्त तो मऊ करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या पालकाचा जो कच्चा फ्लेवर आहे तो निघून जातो आणि त्याची चव खूप छान येते. त्याच्यासाठी आपण करतोय. तर पालक आपला चांगला मऊ झालेला आहे बघा. साधारण 1 ते 2 मिनिटच आपण पाण्यामध्ये ठेवलेला आहे. हा आपल्याला आता काढून घ्यायचा आहे आणि थंड व्हायला साईडला ठेवायचा आहे. आपण या झाऱ्यामध्येच असंच साईडला ठेवणार आहोत म्हणजे तो थंड होईल. त्याच्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आलं घालायचं आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. जेव्हाही आपण पालक वापरतो तेव्हा लसण भरपूर प्रमाणात घालायचा. पालकासोबत लसणाचा फ्लेवर खूप छान लागतो. तर आवडीनुसार याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. मी एकच घातली आहे म्हणजे मुलंसुद्धा खातील त्या हिशोबाने मी घातलेली आहे. तुम्हाला थोडं जास्त प्रमाणात घालायचं असेल तर घालू शकता. त्याच्यानंतर 1 वाटी आपण इथे मोड आलेले मूग घेतलेले आहेत. तर फक्त भिजवलेले मूग असतील तर ते सुद्धा घेऊ शकता. हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे. त्याच्यामध्येच आपल्याला आता पालकसुद्धा घालायचा आहे. पालक खूप जास्त गरम असेल तर काळजीपूर्वक आपल्याला मिक्सरला फिरवायचे. गरम असताना मिक्सरला फिरवलं तर याचं झाकण आहे ते उडण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी काळजीपूर्वक मिक्सरला फिरवून याची एकदम छान पेस्ट तयार करून घ्यायची. एकदम बारीक अशी पेस्ट मी याची तयार करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला रव्यामध्ये हे मिक्स करायचं. आपला रवा आहे तो चांगला आता फुललेला आहे बघा. 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. तर ही जी पालकाची आणि मुगाची प्युरी आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. याच्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे. 1 चमचाभर आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. 1 चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे. जिऱ्याच्या ऐवजी तुम्ही जिरे पावडरसुद्धा घालू शकता. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला अजून हवे असतील तर दुसरे काही मसाले घालू शकता. पण एवढ्याच मसाल्यामध्ये सुद्धा आपले अप्पे खूप टेस्टी होतात. तर हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला काही आवडीच्या भाज्या घालायच्या असतील तर त्या घालू शकता. तर मी खूप जास्त काही न घालता याच्यामध्ये एक कांदा घातलेला आहे आणि टोमॅटो घातलेला आहे. हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. याच्यामध्ये मी थोडीशी लाल मिर्च पावडर टाकते आहे. तर तुम्हाला किती प्रमाणात तिखट आवडतं त्याच्यानुसार याचं प्रमाण कमी करू शकता किंवा हिरवी मिरची आपण सुरुवातीला घातली त्याचं प्रमाण वाढवू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमच्यापेक्षाही कमी सोडा घालायचा आहे. सगळ्यात शेवटी सोडा घालायचा आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा आपल्याला अप्पे बनवायचे तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये सोडा घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे आपलं पीठ आहे ते छान हलकं होतं. तर हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण गॅसवर अप्पे पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं तेल टाकायचं आहे. अप्पे पॅन हे नॉनस्टिक आहे त्याच्यामुळे मी अगदी कमी प्रमाणामध्ये तेल टाकलेलं आहे किंवा ब्रशनी व्यवस्थित तुम्ही तेल लावून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपलं बॅटर टाकायचं आहे. तर खूप जास्त न भरता सपाट भरायचे म्हणजे ते फुलून परत दुप्पट होणार आहे. हे सगळे भरल्यानंतर एक झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर हे छान वाफवून घ्यायचे. हाय फ्लेम केली तर आतून कच्चे राहतात आणि वरतून ते करपतात. त्याच्यासाठी आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच हे छान भाजून घ्यायचे. तर जे मधले आहेत अप्पे ते लवकर भाजले जातात. आपल्याला पलटून आता 1 ते 2 मिनटासाठी हे परत भाजून घ्यायचे. आता आपले अप्पे छान भाजलेले आहेत बघा. तर साईडचे अप्पे लवकर भाजल्या जात नाही. तिथे गॅसची वाफ आहे ती जात नाही. तर याप्रमाणे मी सगळे अप्पे भाजून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही बाकीचे अप्पेसुद्धा तयार करू शकता. तर हे अप्पे तुम्ही सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा तसे जरी खाल्ले तरी पण खूप टेस्टी लागतात.